देशी बनावटीचे 2 गावठी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतूस जवळ बाळगणारा आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा जगन्नाथ चौकाजवळील समर्थनगरमध्ये राहणारा धूपकरण रामलगन चौधरी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 1,58,000 रुपये किमतीचे देशी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे तसेच पांढऱ्या रंगाची कार असा एकूण 3,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे, भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नंदुर्डीकर, गुलाब सोनार, सुनील आहेर, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, सुनील खैनार आदींनी ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक।